जबत मॅचच्या दिशेने गणेश पुन्हा एकदा बॉलिंगसाठी सज्ज होतील, ज्या ठिकाणी प्रवीण गारत यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉलने मात्र उसळी घेतली आहे. यष्टीरक्षकाच्या दिशेने जाणारा हा बॉल बाईकच्या स्वरूपातील धाव या ठिकाणी खेळवली जाते. जाऊयात, पहिली ओव्हर आहे पॉवर प्लेच्या. या ओव्हर मध्ये रन बनवणं गरजेचं आहे. झगडे प्रतिष्ठान या टीमला. तर पाहूया झगडे प्रतिष्ठान कशा प्रकारचा खेळ आज बॅटिंग मध्ये करतायत. झगडे प्रतिष्ठान यावेळेला चांगला फटका तर खेळलाय. सीमारेषेच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय आणि या बॉलने ओलांडली सीमारेषा. 4-4-4-4 चौकार. जागडे प्रतिष्ठान या टीमसाठी बंटी बद्रिके यांच्या बॅट मधून स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. गणेश आणखीन एक मोठा फटका समोरच्या दिशेने टोलावला जातोय. खालापूर तालुक्यातील स्टार खेळाडू दाखल झालाय पुण्यामध्ये. बंटी बद्रिके यांच्या बॅट मधून येतोय खणखणीत षटकार. तर जाऊयात पुन्हा एकदा मॅचकडे. आक्रमण केले जात आहेत पॉवर प्लेच्या षटकात. रन घेण्याचा प्रयत्न सरळ बॅटने. हा बॉल मात्र समोरच्या दिशेने समोरच्या स्टंपला नॉन स्ट्राईक स्टंपला जरूर लागला जातोय, परंतु धाव घेण्यात यशस्वी होताना पाहायला मिळतील. एका धावेने संघाची धावसंख्या मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. 13 धावा धाव फलकावर. अनिकेतजी कोल्हे हे मात्र पुन्हा एकदा गुणलेखनासाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. या अगोदरच्या मॅचमध्ये त्यांना मी खेळताना पाहिलं. पॉवर प्लेचं षटक त्यांनी हाताळलं होतं, परंतु आता पुन्हा एकदा आपल्या मुख्य कामाकडे म्हणजे गुणलेखनाकडे ते पुन्हा एकदा येत आहेत. आणखीन एक फटका समोरच्या दिशेने, परंतु तिकडे आहेत फिल्डर. बाद होऊन माघारी परतावं लागेल या ठिकाणी प्रवीण घरत यांना. एक मोठा धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या अर्थातच जागडे प्रतिष्ठानला. तर यश मिळतंय या ठिकाणी शिवाजी मराठा टीमला. रोहित गुळविंदे बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतील. तर पहिल्या षटक जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये धावसंख्या झालेल्या आहेत त्या 13. नवीन षटक जर पाहिलं तर पियुष ओझा यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल त्याला कट करण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. स्कोर जर पाहिला तर पुढे जाताना पाहायला मिळेल. एक मोठा धक्का बसतोय कारण प्रवीण घरत एक नामवंत खेळाडू आहेत पनवेल परिसरातील. त्यांचा विकेट या ठिकाणी मिळवला गेला. नवीन फलंदाज जर पाहिलं तर खोपोलीचे येत आहेत खेळाडू रोहित गुळविंदे, पियुष ओझा पुण्यातील हे खेळाडू आपण पाहू शकता शिवाजी मराठा टीमसाठी. डॉन म्हणजे प्रदीप नैनित यांच्या संघ आम्हाला समोर पाहायला मिळतोय शिवाजी मराठा.
रोहित गोडविंदे आणि त्याचबरोबरीने बंटी बद्रिके ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे जागडे प्रतिष्ठान या टीमसाठी. टप्प्याचा बॉल त्याला पाठवलं फाईन लेगच्या दिशेने. खराब बॉल त्याचा फायदा उचलला आणि धावा मिळतील 4 4 4 4 चौकार. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आणखीन एक फटका पहा. अनोख्या शैलीमध्ये एबी डिव्हिलियरच्या स्टाईलमध्ये या बॉलला पाठवलं बॅक टू बॅक दुसऱ्यांदा खोपोलीच्या या फलंदाजाने चौकारासाठी. तर बॅक टू बॅक 2 चौकार लगावले जात आहेत आणि आल्या आल्या पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार लगावत आहेत रोहित गोडविंदे आणि आपल्या फलंदाजीची चुनवणूक या पॉवर प्लेच्या षटकामध्ये दाखवण्याचा प्रयत्न पियुष ओझा यांच्या विरुद्ध. यावेळेला जर पाहिलं तर एक वेगात बॉल पाहायला मिळाला. फुल्लर रेंज चेंडू जरूर पाहायला मिळाला. अपीलही केलं परंतु अपीलचा प्रभाव पंचांवर काही पडला नाही आणि एक धाव मात्र या ठिकाणी नक्कीच मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 23 वर. पॉवर प्लेच्या षटकांचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न हे दोन्ही फलंदाज करतायत. एका बाजूला जर पाहिलं तर बंटी बद्रिके 1 षटकार 1 चौकार आणि फलंदाजी करतायत. यावेळेला कव्हर्स मधून काय अप्रतिम फटका खेळलाय. आपल्या फलंदाजीचा क्लास दाखवून देत असताना बंटी बद्रिके मॅन फ्रॉम खालापूर. धन्यवाद. तर चांगली बॅटिंग आतापर्यंत 1 विकेट माघारी परतलाय परंतु त्याचा कोणताही प्रभाव या फलंदाजांनी पडू दिला नाहीये. बंटी बद्रिके आणि त्याचबरोबर रोहित गोडविंदे दोघेही खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत करत आहेत आणि पॉवर प्लेच्या सर्कलमध्ये जे खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत 2 त्याचा फायदा या ठिकाणी आतापर्यंत उचललाय. मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करण्याचा प्रयत्न हे दोघेही फलंदाज करतायत. फुल टॉस यावेळेला खराब बॉल त्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतील आणि तिसऱ्या पंचांसाठी पाचारण या ठिकाणी केले गेले. नो बॉल आणि
केवळ नो बॉलचाच रन असेल ना सर? आणि स्कोर जर पाहिलं तर या ठिकाणी आणि आता मात्र फ्री हिट असणार आहे. 28 धावा धाव फलकावर आहे. तर पाहूया बंटी बद्रिके आक्रमण करण्याचा प्रयत्न तर जरूर होता. पुन्हा एकदा बॉलिंगसाठी जर पाहिलं तर पियुष ओझा बंटी बद्रिके यांच्या विरुद्ध. यावेळेला मात्र पाठीमागच्या बाजूला बॉल जाईल, एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. आणि षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरं या ठिकाणी आपण पाहिलं पियुष ओझा यांचं हे षटक पाहिलं. 2 ओव्हरची समाप्ती झाली आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर जर पाहिला तर झालाय 29 धावा. चांगली सुरुवात या ठिकाणी होताना पाहायला मिळाली. 29 धावा धाव फलकावर होताना पाहायला मिळत आहेत. आणि समोरचं पाहिलं तर जागडे मराठा टीमला या ठिकाणी विकेट घ्याव्या लागतील, डॉट बॉल टाकावे लागतील. आणखीन एक जबरदस्त फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. बंटी बद्रिके यांच्या बॅट मधून एक अफलातून फटका येताना पाहायला मिळतोय आणि या बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी. बंटी बद्रिके आपल्या लोधिवली गावाचं नाव सिंहगड करंडकामध्ये घेऊन आलेत. आणि यावेळेला जर पाहिलं तर कमी गतीने बॉल टाकला गेला. कौतुक करावं लागेल स्वप्नीलचं. एक आक्रमण झालं आणि तदनंतर लगेचच व्हेरिएशन केलं गेलं. लेंथ वरून बॉल जर पाहिला तर कमी गतीने एसटी रक्षकांच्या दिशेने जाताना फलंदाजाला बीट करून एसटी रक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. परंतु बंटी बद्रिके या सकाळच्या सत्रामध्ये खूप चांगली बॅटिंग त्यांनी केली आहे. कमी गतीने यावेळेला पुन्हा एकदा बॉल टाकला आणि फ्लो तर बॅटचा अधिक वेगात होता, परंतु कमी गतीने शेवटच्या क्षणी जर पाहिलं तर रीड केला आणि या बॉलला मात्र हळूवार पद्धतीने ऑन साईडला खेळून काढलं. एक धाव त्या ठिकाणी मिळेल आणि स्कोर जर पाहिलं तर जाऊन पोहोचेल तो मात्र 36 धावांवर. अनिकेतजी कोल्हे आम्हाला कळवत आहेत. या परिसराचे लोकप्रिय कार्यसम्राट नगरसेवक हरिदास कृष्णा चरवड यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा, त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून असणारी स्पर्धा आणि त्याचबरोबरने अटल बिहारीजी वाजपेयी साहेब यांच्या जयंतीचं औचित्य साधून ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला रोहित यांनी देखील समोरच्या दिशेने बॉल खेळलाय. एक धाव तर त्या ठिकाणी घेतली जाईल. ओव्हर नंबर जर पाहिलं तर तिसरी सुरू आहे स्वप्नील यांच्या माध्यमातून आणि धाव बनवण्याचे प्रयत्न मात्र या ठिकाणी जरूर सुरू आहेत. यावेळेला वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. धावसंख्या जर पाहिली तर जाताना पाहायला मिळते. ओव्हर नंबर जर पाहिलं तर या ठिकाणी तिसरी संपली आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 37 धावा धाव फलकावर येताना पाहायला मिळत आहेत. या षटकात स्वप्नीलचं कौतुक करावं लागेल. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर तदनंतरच्या 5 बॉलवर 2 रन केवळ खर्च केल्यात आणि प्रभावित करणारी बॉलिंग पाहायला मिळाली त्यांच्याकडून. तर 3 ओव्हर झाल्यात, एक चांगली धावसंख्या उभी राहिली आहे आणि अशाच पद्धतीने धावसंख्येचा फ्लो जर राहिला तर 70-75 धाव संख्येपर्यंत किंबहुना त्याही पुढे धावू शकतो. परंतु या ठिकाणी शिवाजी मराठा टीमला चांगली गोलंदाजी करावी लागेल. अचूकता या ठिकाणी त्यांना आणावी लागेल. विकेट घ्याव्या लागणार आहेत जर या धावसंख्येला मोठ्या धावसंख्येपासून जाण्यापासून थांबवण्याचा असेल तर रोहित बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतील. रोहित एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता बंटी बद्रिके. बॉलिंग मार्कवर जर येताना पाहायला मिळतील चिराग.
क्षमता आहे या सर्व खेळाडूंमधील, कारण शिवाजी मराठा एक चांगली टीम आहे पुणे परिसरातील. पुण्यातील क्रिकेटचा त्यांना अनुभव आहे, या मैदानाचा त्यांना अनुभव आहे. आज सिंहगड करंडकामध्ये आपल्या टीमच्या नावासाठी खेळताना या सर्वांना आपण पाहतोय. पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेर, संजय भालेराव सर यांचा निर्वाळा येतोय. हा आहे व्हाईट बॉल, स्वैर चेंडू, खराब चेंडू आणि अतिरिक्तच्या रूपाने धावसंख्येत 1 ने भर होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 38 धावांवर. सिंहगड करंडक आज आपण जरूर या ठिकाणी पाहत आहोत. चांगला बॉल, परंतु त्याला खेळून काढलाय कव्हर पॉइंटच्या दिशेने, जिकडे 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला होता. पहा, थ्रो चुकीचा, लगेचच फायदा घेतलाय. कशामुळे फायदा होऊ शकला? कारण नक्कीच ते रिदम मध्ये होते, दुसऱ्या धाव घेण्याच्या पवित्रात होते, म्हणून दुसरी धाव देखील होऊ शकली. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 40 धावा धाव फलकावर येताना पाहायला मिळत आहेत. 40 धावा, धाव फलक मात्र 40 पर्यंत पोहोचलाय. एक चांगली आश्वासक सुरुवात म्हणेल, परंतु दुसऱ्या बाजूला शिवाजी मराठा टीमला या धावा रोकाव्या लागतील. चांगला चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. चिराग, अशाच पद्धतीचे चेंडू चिराग यांना टाकावे लागतील सिंहगडात आपल्या चिराग या नावाची छाप सोडायची असेल तर. परंतु यावेळेला पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळाला आणि योग्य दिशेवर नव्हता आणि त्याचमुळे काय स्वैर चेंडू पुन्हा एकदा पंचांनी ठरवलाय. स्कोर पुन्हा एकदा पुढे जाताना पाहायला मिळेल. 41 धावा. आज यंगर्स बारामती म्हणजे चेतन काळंगे आणि कंपनीला देखील या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतील. आज मोठमोठ्या टीम्स देखील या ठिकाणी येताना पाहायला मिळेल, ज्या 2 दिवस पाहायला मिळाल्या. चांगला बॉल, परंतु त्याला समोरच्या दिशेने खेळून काढलाय. 1 धाव तर घेतली जाते. दुसऱ्याही धावेचा कॉल तर दिला गेलाय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र धावबाद. चांगली बॅटिंग करत होते रोहित गोडविंदे, परंतु त्यांना धावबादच्या रूपात माघारी परतावं लागेल. हा चेंडू जर पाहिले तर 4 चेंडू झालेत. या षटकातील बंटी बद्रिक यांची साथ देण्यासाठी पनवेल तालुक्यातील बेलवली गावचा आणखीन एक धडाकेबाज फलंदाज मैदानात येताना पाहायला मिळतील, आकाश चोरगे. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा हा चेंडू, परंतु पहा काय गोलंदाजी करतायत. चिराग यांनी प्रभावित केलाय. या अगोदरच्या ओव्हरमध्ये स्वप्नील यांनी प्रभावित केलं होतं, आता चिराग हे प्रभावित करतायत. धावसंख्येला लगाम घालण्याचं काम या दोनही षटकांमध्ये या दोनही युवा गोलंदाजांकडून होताना पाहायला मिळत आहे. बंटी बद्रिके फुलटॉस, त्याला ऑन साइडच्या दिशेने खेळलाय. टप्पा पडल्यानंतर प्रयत्न तर झाला, परंतु बॉल सीमारेषा गाठतोय. चौकार. तर ओव्हर झालेले आहेत 4 आणि धावा झालेल्या आहेत या ठिकाणी 47. जागडे प्रतिष्ठान ही टीम मात्र चांगल्या स्थितीत पाहायला मिळते. 2 विकेट माघारी परतलेले आहेत. आकाश चोरगे दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये बंटी बद्रिके यांची साथ देण्यासाठी. तर पाहूया आकाश आणि बंटी ही जोडी येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये या स्कोरला पुढे घेऊन जाते. गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं जातं. स्वप्नीलला पुन्हा, स्वाभाविक आहे, स्वप्नील असे गोलंदाज ज्यांनी ज्या वेळेला बॉलिंगला आले त्यावेळेला खूप चांगली बॉलिंग टाकली आणि म्हणूनच की काय कर्णधाराने त्यांच्या हातामध्ये पुढचं षटक सोपवलंय. यावेळेला ऑनसाइडच्या दिशेने
आकाश मैदानात आल्यानंतर पहिलाच बॉल खेळला, एक धाव तर त्या ठिकाणी घेतली जाते. आकाश चोरगे स्कोरला एकने पुन्हा पुढे पाठवण्यात यशस्वी झालेत. 48 धावा धावफलकावर. सकाळचं सत्र आहे, मॅच दुसरी आता आपण या ठिकाणी पाहतोय. बंटी कमी गतीने, हीच खासियत आहे स्वप्नील यांच्या गोलंदाजाची. यावेळेला पाहूयात, वेगात थ्रो जरूर त्या ठिकाणी केला गेला. आणि धावसंख्या जर पाहिली तर दोनने पुढे जाताना पाहायला मिळते. 50 धावा धावफलकावर लगावल्या जात आहेत. धावांचं अर्धशतक पूर्ण होताना पाहायला मिळत आहे जागडे प्रतिष्ठान या टीमचं. ज्या वेळेला 5वं षटक सुरू असताना चांगली बॅटिंग बंटी बद्रिक यांनी आतापर्यंत जर पाहिलं तर 32 धावांवर ते बॅटिंग करत आहेत. आणि एक संघनायकाला साजेशी कामगिरी त्यांच्याकडून जरूर होताना पाहायला मिळते. 16 बॉलमध्ये 32 धावांची खेळी आतापर्यंत त्यांनी सजवली आहे. यावेळेला मात्र स्वप्नील यांच्या गोलंदाजीतील वैशिष्ट्य पाहिलं. काही चेंडू ते वेगात जरूर टाकतात, पण काही चेंडू जर पाहिले तर ते कमी गतीने टाकतात, लेंथवर टाकतात आणि तिथेच फलंदाज थोडेसे अडचणीत येताना पाहायला मिळतात आपल्याला. आणि काही चांगले चेंडू त्यांच्या माध्यमातून जरूर त्याचमुळे येताना पाहायला मिळाले. बंटी बद्रिके आणि आकाश चोरगे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. जागडे प्रतिष्ठान या टीमसाठी सिंहगड करंडकात जागडे प्रतिष्ठान हा संघ देखील तेवढ्याच ताकदीने उतरलाय जेवढ्या ताकदीने मात्र शिवाजी मराठा ही टीम उतरताना पाहायला मिळते. यावेळेला चांगला वेगात चेंडू जरूर होता, त्याला समोरच्या दिशेने पाठवलं. आणि तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली गेली आहे. फलंदाज बाद आहे. गुड जॉब गौरव सावंत. रोहित येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॉल तर जरूर हवेत आहे. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. बंटी बद्रिके थांबवले त्या ठिकाणी रोहित यांना. आणि एका धावेने जर पाहिजे तर धावसंख्या पुढे झाली आणि तिसऱ्या पंचांचा या ठिकाणी पुन्हा एकदा आमंत्रण तिसऱ्या पंचांना देण्यात आलंय. महेश शिंदे.
नॉट आउट. तिसऱ्या पंचांचा या ठिकाणी निर्वाळा येतोय. नॉट आउट असतील आणि धावफलक जर पाहिला तर 5वं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. आज जर पाहिलं तर क्रिकेटचा हा सोहळा पुणे नगरीमध्ये आपण पाहतोय. पुणे शहरातील एक नामवंत क्रीडा स्पर्धा, महाराष्ट्रातील एक नामवंत क्रीडा स्पर्धा म्हणून गेल्या काही दिवसात ओळखली जाते. कुणालजी 10 दिवस चालणारी स्पर्धा म्हणून देखील ओळखली जाते. स्थानिक खडकवासला मतदारसंघ, त्यानंतर ओव्हर 40चे 2 दिवस पाहायला मिळाले, खुल्या गटातील 3 दिवस आणि उद्या या स्पर्धेचा शेवट म्हणजे अंतिम दिवस. फायनल सर्वच गटातील या ठिकाणी आपल्याला उद्या पाहायला मिळतील. बिग हिट केला जातोय. बंटी बद्रिके यांनी समालोचन कक्षाला दस्तक देताना हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. काय अफलातून फटका खेळला बंटी बद्रिके यांनी. जबरदस्त हिट, षटकार. तर खूप चांगली फलंदाजी बंटी बद्रिके यांनी केली. कर्णधाराला साजेशी कामगिरी. 39 धावा 19 चेंडूमध्ये. अर्धशतक उत्सुकता असणार आहे. या स्पर्धेतील खुल्या गटात अजून अर्धशतक झालेलं नाहीये. ते अर्धशतक या ठिकाणी झळकावलं जाणार का? या षटकामध्ये, या स्पर्धेमध्ये एक अर्धशतक समर्थ कडू यांनी झळकावलं होतं 40+ मध्ये, परंतु तदनंतर खुल्या गटात अजून अर्धशतक झालेलं नाहीये. ते होणार का? चिराग पुन्हा एकदा बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळतील. यावेळी ऑप्शनच्या बाहेरचा हा बॉल पाहायला मिळतोय. त्याला कव्हरच्या दिशेने खेळलाय. बंटी बद्रिके स्ट्राईकवर पुन्हा एकदा येताना पाहायला मिळतील. धावसंख्या जर पाहिली तर पुढे गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 59 धावा धावफलकावर लगावल्या जात आहेत. प्रत्येक टीम आपला बेस्ट परफॉर्मन्स देण्यासाठी पुणे नगरीत दाखल झाली आहे. सिंहगड करंडकामध्ये एक मानाची स्पर्धा खेळण्यासाठी प्रत्येक जण तयार होताना पाहायला मिळतोय. आजचा दिवस देखील तसा असणार आहे मागील 2 दिवसाप्रमाणे. पुढे सरसावा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तर जरूर झाला. एक धाव तर घेतली गेली. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. पहा, थ्रोही तेवढाच चांगला, परंतु आपल्या क्षेत्रात पोहोचतायत. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये पाहायला मिळाली आणि बंटी बद्रिके बघता बघता 41 वैयक्तिक धावांवर जाताना पाहायला मिळत आहेत. आज रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील लोधिवली गावचा असणारा हा खेळाडू आपल्या गावाचा डंका पिटताना पाहायला मिळतात. पुणे शहरामध्ये आपल्या नजाकत भऱ्या आणि आक्रमक फलंदाजीच्या जोरावर एक मोठी धावसंख्या त्यांनी नक्कीच या ठिकाणी आतापर्यंत उभारली आहे. यावेळेला बिग हिट केलाय. बिग हिट करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेने. फलंदाज आहे बंटी बद्रिके आणि येईल षटकार त्यांच्या बॅट मधून. जबरदस्त हिट. बंटी बद्रिके यांनी सकाळच्या सत्रामध्ये स्वतःच्या नावाचा आणि त्याचबरोबर लोधिवली गावाचा आणि खालापूर तालुक्याचा डंका पिटला सिंहगड करंडकामध्ये. ज्या पद्धतीने ते बॅटिंग करतात सर्वांना प्रभावित केलं. याही वेळेला एक चांगला फटका समोरच्या दिशेने यावेळी स्ट्रोक खेळला जातोय. एक धाव घेतली गेली आहे. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि या 2 धावांची संघाची धावसंख्या देखील 2 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 69 धावा आणि 49 धावांवर बॅटिंग करते. खुल्या गटातील पहिलं अर्धशतक बंटी बद्रिके या ठिकाणी झळकावणार का? जागडे प्रतिष्ठान पुणे या टीम साठी खेळत असताना बंटी बद्रिके. यावेळेला फुलटॉस बॉल, त्याला समोरच्या दिशेने पाठवण्याचा प्रयत्न आणि या स्पर्धेतील खुल्या गटातील पहिलं अर्धशतक झळकावण्याचा मान जातोय. बंटी बद्रिके या खालापूर तालुक्यातील खेळाडूच्या नावावर अर्धशतक झळकावलंय. जबरदस्त बॅटिंगचा नजारा पेश करत असताना रायगड जिल्ह्यातील हा खेळाडू आज पुणे जिल्ह्यात येऊन आपल्या फलंदाजीचा डंका पिटतायत. काय बॅटिंग केली आहे बंटी बद्रिके यांनी या स्पर्धेमध्ये. लोधिवलीला बिलॉंग करतात आणि मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करत असताना एक मोठी धावसंख्या त्यांनी झळकावली. आणखीन एक आक्रमण केलं जात आहे. पहा, समोरच्या दिशेने एक जबरदस्त हिट पाहायला मिळत आहेत. रोहित जे पारगावला बिलॉंग करतात, जिकडून आकाश आणि सुमित बिलॉंग करतात, त्याच गावातून येणारे हे रोहित यांच्याही बॅट मधून एक मोठा हिट, षटकार.
बंटी बद्रिके यांच्यासाठी रोहन करंजकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. हे अर्धशतक झळकावलं त्याबद्दल. सदाबहार बॅटिंग त्यांची या ठिकाणी पाहायला मिळाली आणि अर्धशतक, खुल्या गटातील पहिलं अर्धशतक. 2 अर्धशतकं झाली आहेत. एक ओव्हर 40 मध्ये ते समर्थ कडू रायगडच्या खेळाडूने केलंय. दुसरं अर्धशतक या ठिकाणी झालं ते देखील बंटी बद्रिके, खालापूर तालुक्यातील लोधिवली गावच्या, अर्थातच रायगडचाच हा खेळाडू आहे, त्यांच्या नावावर हे अर्धशतक झळकावलं गेलं. परंतु हे खुल्या गटातील पहिलं अर्धशतक आहे. धन्यवाद इजेत. राजेश मोडक हे देखील खुश असतील, कारण हा संघ बनवण्यामध्ये त्यांचा देखील वाटा आहे. परंतु जागडे प्रतिष्ठान यांचं देखील आम्ही खूप सारं कौतुक करू, कारण त्यांनी ज्या पद्धतीने संघ उपस्थित केला आहे. नवोदित खेळाडूंचा संच नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, परंतु त्यांनी चांगली कामगिरी केली. परंतु हे विसरून चालणार नाहीये, शिवाजी मराठा ही टीम देखील तेवढ्याच ताकदीची आहे. पुण्यातील क्रिकेटचा पुरेपूर अनुभव आहे. शिवाजी मराठा टीम हे देखील पुण्यातील एक चांगलं नाव आहे. त्यांच्याकडे चांगले फलंदाज आहेत. तर या धावसंख्येचा पाठलाग करण्याचा आत्मविश्वास त्यांना देखील असणार आहे. विजयासाठी धावांची आवश्यकता मात्र या ठिकाणी. छत्तीस चेंडूमध्ये 77 धावांची आवश्यकता विजयासाठी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि एक मोठं लक्ष आहे. परंतु क्रिकेटमध्ये कोणतंही लक्ष छोटंही नसतं, कुणालजी मोठंही नसतं. मोठ्यातल्या मोठ्या धावसंख्या आपण पाठलाग होताना पाहायला मिळाल्यात. आणि या स्पर्धेमध्ये पहिल्या 2 दिवस जर पाहिलं तर खूप चुरस पाहायला मिळाली आणि आजही ती चुरस पाहायला मिळणार आहे. आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, माझे साथी समालोचक मित्र, महाराष्ट्रातील एक गोड आवाज कुणालजी दाते यांना मी आमंत्रित करतो. धन्यवाद चंदू शेटे सर. सिंहगड करंडक 2020 आजच्या दिवसातला दुसरा सामना शिवाजी मराठा पुणे विरुद्ध जागडे प्रतिष्ठान पुणे या दोन टीमच्या दरम्यान. शिवाजी मराठा पुणे या टीमच्या समोर लक्ष ठेवण्यात आलंय जागडे प्रतिष्ठान पुणे टीमच्या माध्यमातून आता 77 रनचं. आणि या मॅच मध्ये धुवाधार इनिंग बंटी बद्रिकेने साकारली. अर्धशतक त्याने ठोकलं 21 बॉल फेस करत असताना. सोहेल आलाय बॉलिंग मार्कवर. या संपाचा सिग्नल मॅच स्टार्ट. पहिलं षटक टाकण्यासाठी सोहेल आणि त्याच्या समोर बॅट्समन तयार आहे. स्ट्रायकिंग एंडला रवी आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला किरण बेरड छोटे या नावाने प्रसिद्ध आहे. पहिला बॉल कट केलाय. पॉइंटला फिल्डर भरपूर वेगाने जातोय आणि इथे 1 रन मिळेल. रवीला खातं उघडलं जातंय शिवाजी मराठा पुणेचं. या मॅच मध्ये लक्ष्य पार करायचंय 77 रनचं. 6 ओव्हरचा सामना सिंहगड करंडकातला आजच्या या दिवसामधला. खुल्या गटातील स्पर्धेमध्ये समर्थ एंटरप्राइजेस पुणे विरुद्ध झुंजार क्रिकेट क्लब पहिला सामना रंगला आणि तो सामना इथे जिंकलाय. समर्थ
एंटरप्राइजेस पुणे या टीमने. तर पहिला सामना समर्थ क्रिकेट क्लबने जिंकला. दुसरा सामना आपल्या समोर सुरू आहे. शिवाजी मराठा पुणे या टीमच्या समोर लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. 77 रनचं त्या लक्ष्याचा पाठलाग मैदानामध्ये करण्यासाठी दोन ओपनर्स. आता किरण बिराड स्ट्रायकिंग एंडला खेळतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला रवी पोहोचलाय. पहिले षटक हाताळत असताना सोहेल मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये. किरण बेरड शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न किरण बेरडचा, परंतु बॉल बाहेर आहे. अंपायरचं मत येते वाईट बॉल नाही. ते टीमच्या टोटल मध्ये रन ऍड होतील. रन झालेले आहेत 2. पण ती बद्रिकेने खूप चांगली इनिंग पेश केली पहिल्या सत्रामध्ये. तुफानी खेळ त्याचा प्रेक्षकांनी पाहिला. मैदानाच्या चारी बाजूला त्याच्या बॅटमधून रन आले. उल्लेखनीय कामगिरी पहिल्या सत्रामध्ये. परंतु दुसरं इनिंगचा खेळ सुरू आहे. 77 रनच्या लक्ष्याचा पाठलाग. या क्रीडांगणावर मोठी धावसंख्या चेस झाली आहे. लहानात लहान स्कोर डिफेंड झालाय आणि त्यामुळे ही स्पर्धा चर्चेमध्ये असते. स्वीप केलाय, फटका हवेत खेळलाय, फिल्डर येतोय शॉर्ट स्क्वेअर लेगला, कॅच ड्रॉप. या कॅचेस घ्याव्या लागतील इथे. कॅच ड्रॉप झाल्यानंतर किरण बेरडच्या धावसंख्येमध्ये भर पडते. 1 रनने टीमची धावसंख्या 3 वर. शिवाजी मराठा पुणे या संघासमोर लक्ष आहे 77 रनचं. 3 रन आतापर्यंत स्कोर बोर्डवर. सकाळच्या सत्रामधला हा दुसरा सामना तुम्ही अनुभवताय सिंहगड करंडकातला. एक मोठी स्पर्धा तिसऱ्या पर्वामध्ये श्री हरिदास कृष्ण चरवड साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन दरवर्षी केलं जातं आणि तिसऱ्या पर्वामध्ये स्पर्धा आपल्या समोर रंगते. फुलर लेनचा बॉल, खडे खडे फटका मारण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हरला बीट होतोय बॅट्समन. सरळ विकेट किपरचा वेध घेतला जातोय. चांगलं षटक पहिल्याच ओव्हरमध्ये सोहेलच्या माध्यमातून. फुटवर्क दाखवावं लागेल. पदलालित्य वापरावं लागेल आणि ज्यावेळेला पदलालित्याचा वापर तुम्ही करता त्यावेळेला बॉलच्या लाईन पर्यंत, पिचिंग पर्यंत तुमच्या माध्यमातून पोहोचलं जातं आणि त्यावेळेला रन येतात. हे क्रिकेटचं परिसूत्र आहे. अनेक कोचेस तुम्हाला तेच सांगतात, ते शिकवतात आणि तसा खेळ करणं गरजेचं आहे. यावेळेला शफल होऊन त्यानंतर मन बनवलं की कुठेतरी आगळा वेगळा फटका खेळायचा होता, परंतु प्रयत्न फसतोय. 1 हँडेड रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बीट झालाय बॅट्समन आणि आणखीन एक डॉट बॉल. रवीच्या विरुद्ध टाकत असताना सोहेल. लेफ्ट हँडेड बॅट्समन घातक असतात. रवीकडे देखील क्षमता आहे, परंतु सध्या आतापर्यंत अडखळत खेळतोय. वेगवान बॉल कट करण्याचा प्रयत्न. उंची चांगली मिळाली यावेळेला बॉलला. विकेट किपरचा वेध घेतला जातो. आणखीन एक डॉट बॉल. चांगलं षटक पॉवर प्ले मध्ये बॉलिंग करत असताना सोहेल. 6 ओव्हरचा सामना. बंटी बद्रिकेचं पहिल्या इनिंग मधलं अर्धशतक, त्याच्याच बदौलत रन त्यांच्या टीमने कंप्लीट केले 76. 77 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करतोय शिवाजी मराठा पुणे. हा संघ जागडे प्रतिष्ठानच्या विरुद्ध खेळत असताना. पुन्हा एकदा सोहेल. रवीसाठी बीट करून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. फुटवर्क नाहीये. रवी खडे खडे फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. लगातार वारंवार त्याला बीट केलं जातंय आणि त्याचमुळे या ओव्हरमध्ये पूर्णपणे दबावामध्ये आहे संघ शिवाजी मराठा पुणे. पॉवर प्ले मध्ये रन अपेक्षित होते. असं वाटलं की सुरुवात भरपूर चांगली करून देतील लेफ्ट हँडेड बॅट्समन रवी, परंतु आतापर्यंत सलग 3 डॉट बॉल त्यांच्या विरुद्ध टाकलेले आहेत बॉलिंग करत असताना सोहेलने. या षटकातला हा शेवटचा बॉल टाकण्यासाठी तयार सोहेल. फेस करेल रवी. वेगवान बॉल, फुलर लेनचा बॉल होता. यावेळेला ऑन ड्राईव्ह केलाय. मिड ऑनला फिल्डर आहे आणि अखेर दुसऱ्या रनचा प्रयत्न करत असताना रवी. 2 रन इथे मिळतील. षटकाची समाप्ती होते. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर शिवाजी मराठा पुणे या टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर फक्त 6. तर पहिलं षटक इथे संपले सोहेलच्या माध्यमातून. खूप चांगलं हे षटक राहिलं टीम जागडे प्रतिष्ठान पुणेसाठी, कारण फक्त 6 रन त्याने खर्च केल्या. योग्य लाईन लेंथवर त्याने बॉलिंग केली. दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी आलाय अजय पाटील. पनवेल, खालापूर, रायगड परिसरातील काही खेळाडू या टीम मध्ये खेळताना दिसतात.
आणि पनवेल परिसरामध्ये रायगडमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळलं जातं. तर दुसरं षटक इथे सुरू आहे अजय पाटील यांचं आणि दुसऱ्या ओव्हरचा पहिला डॉट बॉल आला. त्यानंतरच्या बॉलवर इथे सिंगल मिळाली आहे किरण बेराडला. छोट्याला टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे फक्त 7. आता आक्रमण करावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमचा आपण विचार केला तर, कारण टार्गेट या मॅच मध्ये आहे 77 रनचं आणि असा जर खेळ करत राहिलात तर ही मॅच नक्की एकतर्फी होईल. विजयाचा जल्लोष करताना दिसेल जागळे प्रतिष्ठान पुणेचा संघ, परंतु इथे प्रतिकार करणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये प्रतिकार झालाच पाहिजे आणि लेफ्ट हँडेड बॅट्समनकडे क्षमता असते आक्रमण करण्याची. ती क्षमता इथे दाखवण्याचा प्रयत्न करावा लागेल रवी याला. पहिल्या ओव्हरमध्ये काही करता आलं नाही, परंतु आता दुसऱ्या ओव्हरमध्ये अजय शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, मिस केली लाईन. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. यष्ट्यांचा वेध घेतला जातोय. बॅट्समन रवी बॅक टू द पॅव्हलियन. पहिला झटका इथे बसतोय टीम शिवाजी मराठा पुणेला 7 आकड्यावर. अजय पाटीलला यश मिळतंय. बॅट्समन रवी इथे परतलाय. नवीन बॅट्समन मैदानामध्ये चाललाय अनिकेत. 77 रनच्या लक्ष्याचा पाठलाग. स्ट्रायकिंग एंडला अनिकेत, नॉन स्ट्रायकिंग एंडला किरण बेराड. छोट्या समोर अजय पाटील. यावला फटका हवेत खेळलाय. स्क्वेअर लेगला फिल्डर 38 सर्कल मधून धावतोय. जजमेंट पुन्हा एकदा खराब. 2 कॅचेस सुटलेत या फिल्डरच्या माध्यमातून. 2 रन इथे कंप्लीट. तिसऱ्या रनचा प्रयत्न आणि तिसरी रन यशस्वीरित्या इथे पूर्ण केली आहे. हा संघर्ष इथे दाखवावा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला, म्हणजेच शिवाजी मराठा पुणे संघाला. 3 रन इथे मिळतात. आल्या आल्या खातं उघडलं जाते अनिकेतचं. 3 रन बरोबर टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 10. अजूनही या मॅच मध्ये 66 रनची आवश्यकता. अफकर 67 रनची आवश्यकता. 10 रन स्कोर बोर्डवर आहेत. 77 रनच्या लक्ष्याचा पाठलाग इथे करायचा आहे. बॉलिंग मार्कवर येत असताना अजय पाटील. वेगवान बॉल, थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. भरपूर दुरून खेळला मात्र हा बॉल बॅट्समन आणि त्याचमुळे जातोय सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. हँड अँड आय कॉर्डिनेशन क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं असतं. तुमची नजर बॉलवर बसणं, त्यावेळेला तुमच्या बॅटमधून रन येत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे पदलालित्य, ते खूप चांगलं पाहिजे एखाद्या बॅट्समॅनसाठी, आणि तेच रवीकडे दिसलेलं नाहीये आणि आता अनिकेतने देखील तेच केलंय. खडे खडे फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला फटका चांगला आहे. पूल केलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन येतील. हा चौकार. तर 2 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 7च्या सरासरीने बॅटिंग केली आहे टीम शिवाजी मराठा पुणेने. रन झालेले आहेत 14. विकेट गमावली आहे 1.
14 लॉस ऑफ 1 विकेट. प्रवीण जगदाळे हा देखील काळुंद्रे गावचा खेळाडू आहे. बॉलिंग करण्यासाठी येईल. पाहतोय पनवेल खालापूर परिसरातील नामांकित प्लेयर या टीम मध्ये खेळताना दिसतात. खालापूर, खोपोली, पनवेल, रायगडचे हे सर्वच खेळाडू. काळुंद्रे गावातला प्रवीण घरत आणि आता प्रवीण जगदाळे बॉलिंग करण्यासाठी येईल. टीमची धावसंख्या 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर फक्त 14 आहे. तिसरा षटक टाकण्यासाठी प्रवीण जगदाळे. पॉवर प्लेचा खेळ संपलाय. फक्त 7च्या सरासरीने बॅटिंग करत असताना शिवाजी मराठा पुणे संघाने रन केले 77. यानंतरच्या मॅचसाठी तयार राहायचंय अनिल भोमकर क्रिकेट क्लब विरुद्ध शशी तारा प्रतिष्ठान पुणे. शिवाजी मराठा पुणे या संघाच्या समोर लक्ष आहे 77 रनचं आणि त्याचा पाठलाग सध्या मैदानामध्ये सुरू आहे. एक गाडी आहे आमच्या समोरच्या दिशेने साइड स्क्रीनच्या मागे आणि त्याची किरण, त्याचं रिफ्लेक्शन होतंय बॅट्समनच्या चेहऱ्यावर. त्यामुळे ती गाडी कोणाची असेल ती लवकरात लवकर काढायची आहे ही विनंती आहे तिथल्या प्रेक्षकांना. चालक मालक त्या गाडीचे कोणी असतील तर ती गाडी कृपया काढा. स्विफ्ट गाडी आहे, स्विफ्ट. बॅटिंग करणाऱ्या टीमचीच ती गाडी आहे आणि ती गाडी लवकरात लवकर काढा जेणेकरून सामन्याला इथे सुरुवात होईल. टीम शिवाजी मराठा पुणे विरुद्ध जागडे प्रतिष्ठान पुणे अशी लढत. 77 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये शिवाजी मराठा पुणे संघ उतरलाय. बंटी बद्रिकेने 21 बॉलमध्ये 50 रनची खेळी केली. जागडे प्रतिष्ठानकडून खेळत असताना या मॅच मध्ये धुवाधार इनिंग, त्याच्या बॅटमधून रनचा पाऊस पडला. आणि 2 ओव्हरमध्ये आतापर्यंत शिवाजी मराठा पुणे टीमची धावसंख्या फक्त 14. स्ट्रायकिंग एंडला खेळतोय बॅट्समन अनिकेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळतोय बॅट्समन किरण बेराड. अनिकेतसाठी हा बॉल भन्नाट वेग इथे पाहायला मिळाला. या ओव्हरमध्ये प्रवीण जगदाळेचा सरळ जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. हीच खरी खासियत आहे पनवेल परिसरातील क्रिकेटरच्या दरम्यान. भरपूर ग्रामीण क्रिकेट ते सातत्याने खेळत असतात. जवळपास सोमवारपासून रविवारपर्यंत अनेक स्पर्धांचं आयोजन त्या स्पर्धा परिसरामध्ये केलं जातं. ऑड डेला देखील क्रिकेट तिकडे चालतं आणि त्याचमुळे अनेक स्पर्धा खेळण्याचा अनुभव या खेळाडूंना मिळतो. खुल्या गटामध्ये ज्याही वेळेला हे खेळाडू येतात खेळण्यासाठी खूप चांगल्या रिदमने त्यांचा खेळ सुरू असतो. तेच इथे दाखवतोय प्रवीण जगदाळे. पहिला बॉल तर डॉट गेला, परंतु दुसऱ्या बॉलवर रिव्हर्सचा फटका. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट आणि थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. अनिल भोमकर क्रिकेट क्लब विरुद्ध शशी तारा प्रतिष्ठान यानंतरचा सामना आपल्या समोर आम्ही घेऊन येऊ अगदी थोड्याच वेळामध्ये. तर 4 रन इथे मिळालेत बॅट्समन अनिकेतला सुरुवात चांगली मिळाली. आतापर्यंत 7 रन त्याच्या खात्यामध्ये. पहिल्याच बॉलवर 3 रन त्याने धावून घेतले होते. त्यानंतर एक चौकार प्रवीण जगदाळेच्या विरुद्ध दुसऱ्याच बॉलवर त्याने ठोकलाय. याही वेळेला बीट केले बॅट्समनला. मला वाटते अंगावर जाऊन बॉल आदळला काय पाहावं लागेल. तत्पूर्वी 1 रन इथे कंप्लीट होते. यस अंपायर सिग्नल येतोय. लेग बाईज
एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये वाढ होईल. रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 19 ते परत एक रन इथे कंप्लीट करत असताना बॅटिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून बॅट्समन टीमची धावसंख्या 20. किरण बेराड आणि अनिकेत ही जोडी सध्या ग्राउंडवर आहे. निराश केला आज रवीने, जो सलामीसाठी आला होता लेफ्ट हँडेड बॅट्समन, परंतु आता कुठेतरी रन बनतात अनिकेतच्या बॅटमधून. त्याला साथ देतोय किरण. चांगली आशेचा किरण निर्माण करेल का? वेगवान बॉल आणि इथे पहा ओव्हर पिच बॉल होता. अंपायरकडे मागणी होते LBW साठी आणि पुन्हा एकदा अंपायर इशारा करतात लेग बाईट्स. विकेट कीपरने इथे अपील केली. स्ट्रॉंग अपील होती. बॉलर कडून अपील झाली, एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डर कडून अपील झाली आणि अखेर ती अपील फेटाळली अंपायरने. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 1 रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. रन झालेले आहेत 21. लक्ष आहे 77 रनचं, 77 टू विन. शिवाजी मराठा पुणे या संघाला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी जागळे प्रतिष्ठानच्या विरुद्ध खेळत असताना पहिला सामना जिंकला समर्थ एंटरप्राइजेस पुणे या टीमने. फुलटोस बॉल टर्न केला. बॉल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने घरंगळत चाललाय डीप मध्ये. फिल्डर धावतोय तोपर्यंत 2 रन इथे कंप्लीट. 3ऱ्या रनचा प्रयत्न इथे थांबवलाय, म्हणजे 2 रन मिळतील बॅट्समन किरण बेराडला. टीमची धावसंख्या डबल बरोबर पुढे जाते. रन झालेले आहेत आतापर्यंत 23. ओव्हर नंबर 3 चा खेळ इथे संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 रन, 1 विकेटचं नुकसान. टीम शिवाजी मराठा पुणे. तर 4थं षटक आता बॉलिंग करण्यासाठी आलाय आस्पा. लेफ्ट आर्म राऊंड विकेट आणि पहिलाच बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे पाठवलाय. अनिकेतच्या बॅटमधून षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. एक मोठा षटकार इथे आला आणि या षटकारानंतर आता टीमची धावसंख्या फ्लाय होते. स्कोरबोर्ड रन झालेले आहेत 29. लॉस ऑफ 1 विकेट. अनिकेतचा मगाशीच मी उल्लेख केला. अनिकेत चांगल्या फॉर्म मध्ये, चांगल्या टच मध्ये दिसतोय. त्याच्या बॅटमधून रन अपेक्षित आहेत आणि तो तशी बॅटिंग करतोय. या मॅचला साजेशी खेळी त्याच्या माध्यमातून होतोय. थोडासा दबाव नक्की असेल बॉलिंग करणाऱ्या टीमवर, कारण 4थ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर षटकार आलाय. या षटकारानंतर टीमची धावसंख्या आहे 29. आक्रमण करावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून आणि अनिकेत कडे ती क्षमता आहे, तो दाखवतोय. या मॅच मध्ये कधीही पारड जड होऊ शकते बॅटिंग करणाऱ्या टीमचं. ओव्हर पिच बॉल यावेळेला समोर खेळलाय आणि हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे अनिकेतच्या बॅटमधून दुसरा षटकार.
आता या मॅच मध्ये 16 बॉल मध्ये 42 रनची आवश्यकता. षटकारांच्या परिभाषेत विचार केला तर 16 बॉल मध्ये 7 षटकार मारायचे. प्रदीप न्यायनीत म्हणजेच डॉन आता मात्र प्रोत्साहन करतायत. लॉंग ऑनला पहा किती धमाकेदार स्ट्रोक आणि कॅमेरामॅनचं कौतुक व्हायला पाहिजे. खूप चांगलं कॅमेरा वर्क. शेवटच्या क्षणापर्यंत बॉल त्यांनी दाखवला आमच्या प्रेक्षकांपर्यंत. tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं टेलिकास्ट. फुलटोस बॉल टर्न केला. बॉल स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर आहे. एक रन इथे मिळते. दुसऱ्या रनचा प्रयत्न करेल अनिकेत. थोडंसं फंबलिंग आणि त्याचा फायदा इथे मिळवतोय अनिकेत. 2 रन मिळतील. टीमच्या टोटल मध्ये रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर आता 37 40 रनची आवश्यकता आहे. 15 बॉलचा खेळ शिल्लक. रन 15 बॉल मध्ये 40 रन. सामना अजून संपलेला नाहीये कारण अनिकेत झुंज देतोय. शॉर्ट बॉल पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. इट्स अ मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क. सिंहगड करंडक षटकार. आणखीन एक दमदार षटकार अनिकेतच्या बॅट मधून येतोय. समीकरण बदलते आता या मॅच मध्ये. रन करायचे 34. काय बॅटिंग करतोय. आतापर्यंत 3 षटकार 20 रन या ओव्हर मध्ये. अस्पाला आसमानी ते दाखवण्याचा प्रयत्न करत असताना बॅट्समन अनिकेत. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. अनिकेत खूप चांगली बॅटिंग करत असताना याच एरवडा परिसरातील हा खेळाडू आणि दाखवतोय दमखम या मॅच मध्ये. 3 षटकार आतापर्यंत अनिकेतच्या बॅटमधून. 1 चौकार त्याच्या बॅटमधून. चांगली बॅटिंग करत असताना रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 43. 14 बॉल मध्ये 34 रनची आवश्यकता. 14-34. चौदा बॉल मध्ये 34 रनची आवश्यकता आहे. मैदानामध्ये अनिकेत अजूनही एकाकी किल्ला लढवत असताना या सिंहगड करंडकामध्ये. शिवाजी मराठा पुणे या संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा टर्न करायचा होता. बॉल स्क्वेअर लेगलाच परंतु इथे बॉल थोडासा वेगाने आला त्यामुळे बीट झाला बॅट्समन. पाहूया अंपायरचा इशारा येतो. कदाचित बॅटला ब्रश झालाय बॉल त्यामुळे लेग बाईज. माफ करा, लेग बाईजचा इशारा इथे टीमच्या टोटल मध्ये आणि इथे एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 44. 44 रन स्कोर बोर्डवर. 77 रनच्या लक्ष्याचा पाठलाग इथे करायचा आहे. 33 रनची आवश्यकता. यावेळेला आणखीन एक मोठा फटका मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॉल चाललाय सीमा पार. हा षटकार. थँक्यू. अस्पाच्या या ओव्हर मध्ये रन आले 27 आणि अशा पद्धतीने रन झालेले आहेत 50. 12 बॉल मध्ये आता रन करायचे आहेत बॅटिंग करणाऱ्या संघाला म्हणजेच शिवाजी मराठा पुणे या संघाला. 27. 12 बॉल आणि 27 रन. 13.50 सरासरी ते गाठायचे. 12 बॉल आणि 27 रन. व्हॉट अ मॅच. सामन्याला कलाटणी देणार हे षटक. अनिकेतने धुवाधार बॅटिंग केली आणि त्यानंतर आपण पाहतोय किरण बेराडच्या बॅटमधून देखील एक षटकार आलाय. म्हणजे किरण देखील रन करतोय. मी मगाशीच उल्लेख केला की किरण आशेचा किरण घेऊन येईल का अनिकेतच्या बरोबरीने. साथीने चांगला खेळ करेल का. त्या प्रश्नाचं उत्तर त्याने दिलंय. त्यामुळे या मॅच मध्ये कमबॅक चांगलं झालंय परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. दोन्ही टीम संघर्ष करताना दिसतील. ओव्हर नंबर 5 मध्ये आता बॉलिंगसाठी आलाय सोहेल. पहिलं षटक सोहेलने टाकलं होतं. खूप चांगली बॉलिंग त्याने केली होती. पहिल्या ओव्हरमध्ये रन खर्च केले होते 6. त्याच्या खांद्यावर आता हे षटक. महत्वपूर्ण षटक. निर्णायक षटक.
पहिलाच बॉल, भन्नाट वेग सोहेलचा, रन इथे मिळणार नाही. आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. प्रदीप न्यायनी डॉन थोडेसे नाराज आहेत या स्ट्रोकच्या सिलेक्शनवर, अनिकेतवर, आणि इथे तो एक डॉट बॉल. 11 बॉल आणि 27 रनची अजूनही आवश्यकता. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे या स्पर्धेचा. बंटी बद्रिकीने पहिल्या इनिंग मध्ये ठोकलं अर्धशतक. त्याला प्रत्युत्तर देत असताना अनिकेत यावेळेला समोर खेळलाय. लॉंग ऑनला डीप मध्ये बॉल चाललाय. फिल्डर आहे, 1 रन मिळेल. दुसऱ्या रनचा प्रयत्न होईल आणि इथे पहा दुसरी रन देखील यशस्वीरित्या झाली आहे. परंतु पहिले धावायला पाहिजे होतं असं माझं मत आहे. प्रेक्षकांचं देखील तेच मत असेल, कारण बॉल हातातून भरपूर दूर गेला होता. 2 रन इथे मिळत आहेत बॅट्समन अनिकेतला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 52. 25 रनची आवश्यकता. येणारे 10 बॉलचा खेळ शिल्लक. 10 बॉल आणि 25 रन. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. एक षटकार पाहिजे या बॉलवर कमीत कमी. पुन्हा एकदा तयार. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा तेच खराब स्ट्रोकचं सिलेक्शन, परंतु अंपायरचा इशारा येतोय हा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. व्हाईट बॉल नंतर रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर आता 53. 24 रनची अजूनही आवश्यकता आहे. 10 बॉलचा खेळ शिल्लक. 10-24 हे समीकरण. अनिकेत स्ट्रायकिंग एंडला. अनिकेत जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत आशा पल्लवीत असतील शिवाजी मराठा पुणे. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे सरसावत खेळलाय. मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल हवेत आणि इथे 1 2 3 अटेम्प्ट लागले. अखेर झेल पकडला गेला. बॅट्समन आउट होतोय. प्रवीण अनिकेत बॅक टू द पॅव्हिलियन. टीमला बसतोय 53 वर हा दुसरा झटका. नवीन बॅट्समन आता मैदानामध्ये स्वप्नील चाललाय. अनिकेत आउट झाल्यानंतर चांगली बॉलिंग करत असताना या ओव्हरमध्ये सोहेल. रन करायचे आहेत 77. 53 रन झालेले आहेत. म्हणजे अजूनही 24 रनची आवश्यकता येणाऱ्या 9 बॉलमध्ये. 9 बॉल आणि 24 रन हे समीकरण. किरण अजूनही मैदानामध्ये. किरणने एक षटकार मागच्या ओव्हरमध्ये ठोकला होता. 9 बॉलमध्ये 24 रनची आवश्यकता. सिंहगड करंडक 2020चा हा सोहळा तुम्ही अनुभवताय. खुल्या गटामध्ये ही स्पर्धा आज रंगते. यानंतर शशी तारा प्रतिष्ठान आणि अनिल भोमकर क्रिकेट क्लब पुणे या 2 टीमच्या दरम्यान लढत होईल. त्यानंतर बजरंग चरवड प्रतिष्ठान बारामती. शॉर्ट बॉल कट केलाय. थर्ड मॅनला बीट करून बॉल चाललाय. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. लॉंग स्टॉप रिजन मध्ये हा येतोय चौकार. 8 बॉल आणि आता 20 रनची आवश्यकता. तर 4 रन इथे मिळत आहेत. थर्ड मॅनच्या दिशेने बीट होतोय फिल्डर. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. सिंहगड करंडक 2020चा हा सोहळा तुम्ही अनुभवताय. आणि आता मात्र खूप चांगला सामना आपल्या समोर. शिवाजी मराठा पुणे या संघाच्या समोर. लक्ष आहे 77 रनचं. त्यांची धावसंख्या आहे 57. 20 रन करायचे आहेत 8 बॉलमध्ये. बॉल टर्न केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर आहे. 1 रन कंप्लीट करतोय. दुसरा रनचा प्रयत्न किरण करेल का? करताना दिसतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. हे महत्वाचं आहे, कारण थ्रो लवकर फेकलेला नाहीये. आळस हा माणसाचा शत्रू. इथे आळशीपणा दाखवला. लेझीनेस क्रिकेटमध्ये चालत नाही आणि तेच इथे दिसलं. 2 रन कंप्लीट करत असताना टीमची धावसंख्या पुढे जाते. रन झालेले आहेत 59-59. 7 बॉलमध्ये 18 रनची आवश्यकता. 7-18 हे समीकरण या मॅच मध्ये. किरणच्या बॅटमधून आता एक मोठा फटका अपेक्षित आहे टीमला. शेवटचा बॉल असेल सोहेलचा. तो कशी बॉलिंग करेल त्यावर पूर्णपणे मॅच निर्भर. जागळे प्रतिष्ठान पुणेसाठी. किरण स्ट्रायकिंग एंडला. सिंहगड करंडक 2020 तुम्ही अनुभवताय. यावेळेला कट केलाय. पॉइंटच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमारेषे लगत आणि हा येतोय खूप चांगला फटका. किरणच्या बॅटमधून चौकार.
तर चौकार येतो शेवटच्या बॉलवर आणि आता 6 बॉलमध्ये रन करायचे आहेत 14. 6 बॉल आणि 14 रन हे समीकरण. टीम शिवाजी मराठा पुणे विरुद्ध जागळे प्रतिष्ठान पुणे अशी लढत. शिवाजी मराठा पुणे या टीमला 6 बॉलमध्ये 14 रन करायचे आहेत. विजयासाठी पहिल्या इनिंगमध्ये बंटी बद्रिकेने ठोकलं अर्धशतक, परंतु त्याला प्रत्युत्तर देत असताना अनिकेत आणि त्यानंतर किरण बेराड याने चांगली बॅटिंग केली आहे. किरणने अजूनही आशेचा किरण पल्लवीत ठेवलाय या मॅचमध्ये आणि आता नवीन बॅट्समन स्वप्नीलकडे स्ट्राईक आहे. ही जमेची बाजू आहे बॉलिंग करणारी टीम जागळे प्रतिष्ठानसाठी. बॉलिंग मार्कवर आलाय प्रवीण जगदाळे. या अगोदर त्याने 3रं षटक टाकलं होतं. खूप चांगला वेग तिथे दाखवला. आता त्याला वेगाचं प्रत्युत्तर वेगाने देईल का बॅट्समन स्वप्नील. येणाऱ्या 6 बॉलचा खेळ शिल्लक. 6 बॉलमध्ये 14 रनची आवश्यकता. पहिला बॉल फुलटोस होता. बॅटची कडा घेतली. गलीमध्ये बॉल चाललाय. तिथे फिल्डिंग चांगली होते. शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर जातोय तोपर्यंत 1 रन मिळते स्वप्नील. आणि स्वप्नीलने आता हे चांगलं काम केलं की लवकरात लवकर स्ट्रायकिंग एंडला आणलंय बॅट्समन किरणला. येणारे बॉल शिल्लक आहेत 5 बॉलमध्ये 13 रनची आवश्यकता. दोन्ही संघाने खूप ताकदीने हा खेळ दाखवलाय. संघर्षमय सामना काय असतो तो प्रेक्षकांच्या समोर सिंहगड करंडकामध्ये. येणाऱ्या 5 बॉलमध्ये 14 रनची आवश्यकता. टीम शिवाजी मराठा पुणेला 77 रनचा पाठलाग करत असताना जागळे प्रतिष्ठान पुणेच्या विरुद्ध खेळत असताना 5-14 हे समीकरण. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे या स्पर्धेचा, लक्षात घ्या. बॉलर तयार. फुलर लेनचा बॉल होता. आतमधली कडा घेतली बॅटची. शॉर्ट फाईन लेगला बॉल येतोय तोपर्यंत 1 रन मिळते. दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे होत असताना आणि दोन्ही बॅट्समन इथे नक्की क्रॉस झाले तसं दिसतंय चित्र प्रथम दर्शनी. आणि अखेर जावं लागेल मला वाटते स्वप्नीलला. स्ट्रायकिंग एंडला खेळेल बॅट्समन किरण. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते आणि आता रन करायचे 13. बॉल शिल्लक असतील 4. बारा रनची आवश्यकता आहे कारण या बॉलला देखील 1 रन आली आहे. 2 बॉलला 2 सिंगल रन आलेले आहेत. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 65. 4 बॉल आणि अजूनही 12 रनची आवश्यकता. प्रदीप न्यायनीत म्हणजे डॉन नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी 4 बॉल आणि 12 रन हे समीकरण. स्ट्रायकिंग एंडला खेळतोय किरण बेराड छोट्या. चांगली बॅटिंग आतापर्यंत किरणने केली आहे. प्रवीण जगदाळे 4 बॉल 12ची मॅच यावेळेला खोदून काढला हा बॉल. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने 1 रन कंप्लीट होते. दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि आता थ्रो पहा विकेट कीपर एंडला. किरण बेराड आउट होईल रन आउटच्या स्वरूपामध्ये. मोठी विकेट आणि आता मॅच मध्ये पकड मजबूत करत असताना जागळे प्रतिष्ठान पुणे. यानंतरचा सामना आहे अनिल भोमकर क्रिकेट क्लब पुणे विरुद्ध शशी तारा प्रतिष्ठान पुणे. टॉस इथे जिंकलाय शशी तारा प्रतिष्ठान या टीमच्या कॅप्टनने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय नेक्स्ट मॅच मध्ये. 3 बॉल आणि 11 रनची आवश्यकता. 3 बॉल 11 रन हे समीकरण. नवीन बॅट्समन अनिल आता ग्राउंडवर. स्ट्रायकिंग एंडला अनिल. नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रदीप न्यायनीत डॉन खेळत असताना 3 बॉल 11 रन. खूप चांगली बॉलिंग करत असताना डेथ ओव्हरमध्ये प्रवीण जगदाळे मॅन फ्रॉम काळुंद्रे पनवेल. चांगलं षटक मी म्हणेन डेथ ओव्हरमध्ये ज्यावेळेला आपल्या टीमला रन वाचवण्याची गरज होती आवश्यकता होती त्यावेळेला धावून आलाय प्रवीण जगदाळे. पॉवर प्ले मध्ये नाहीतर 3रं षटक त्याने हाताळलं होतं आणि आता शेवटचं षटक तो टाकण्यासाठी येतोय. 3 बॉलचा खेळ शिल्लक 11 रनची आवश्यकता. यावेळेला फटका समोरच्या दिशेने खेळला. डीप मध्ये फिल्डर आहे लॉंग ऑफ रिजन मध्ये तोपर्यंत 1 रन इथे मिळते. आता 10 रनची आवश्यकता आहे. 2 बॉलचा खेळ शिल्लक. 2 बॉल आणि 10 रन हे समीकरण. शिवाजी मराठा पुणे समोर रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 67. 77 रनच्या लक्ष्याचा पाठलाग होता. 2 बॉल 10 रनची आवश्यकता.
चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये किरण बेराडने आणि अनिकेतने, परंतु त्यांच्या विकेट गेल्यानंतर कुठल्याच बॅट्समनने मोठे स्ट्रोक मारलेले नाहीयेत. डॉनच्या बॅटमधून इथे एक फटका येतोय, स्क्वेअर लेगला फक्त 1 रन इथे मिळते आणि आता शेवटच्या बॉलवर 9 रनची आवश्यकता आहे. सामना आता जवळपास समाप्तीच्या मार्गावर. विजयाचा जल्लोष साजरा करताना दिसतील जागळे प्रतिष्ठान पुणे. 1 बॉल आणि 9 रनची आवश्यकता. यानंतरच्या मॅच मध्ये शशीतारा प्रतिष्ठान आपण तयार राहायचंय, लगेचच फिल्डिंग सजवायची आहे. टॉस तुम्ही जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. शशीतारा प्रतिष्ठाने अनिल भोमकर क्रिकेट क्लबच्या विरुद्ध ही मॅच रंगेल. नेक्स्ट मॅच या सिंहगड करंडकामधली. यावेळेला हा सामना फिनिश. मॅच इथे जिंकले जागळे प्रतिष्ठान पुणेने आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच ठरलाय खेळाडू बंटी बद्रिके, ज्याने 21 बॉल मध्ये अर्धशतक नोंदवलं, जे या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक होतं. पहिलं अर्धशतक ठोकलं होतं समर्थ कडू, वैश्वी उरणचा खेळाडू, आणि आता हे दुसरं अर्धशतक लोदिवली चा खेळाडू येतोय बंटी बद्रिके याच्या बॅटमधून. बंटी बद्रिके आपला सन्मान घेण्यासाठी आपण यायचंय आणि यानंतरचा सामना अनिल भोमकर सीसी विरुद्ध शशीतारा प्रतिष्ठानमध्ये होईल. शशीतारा प्रतिष्ठानने टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि जसा सामना सुरू होईल पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे मित्र चंद्रकांत शेटे सर, महाराष्ट्राचा बुलंद आवाज आम्ही तुमच्या समोर घेऊन येऊ. या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे सर्वेसर्वा आदरणीय श्री हरिदास कृष्णा चरवड साहेब, कार्यसम्राट नगरसेवक यांच्या शुभ हस्ते बंटी बद्रिके यांचा सन्मान केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावर. त्यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांच्या संकल्पनेतून तिसऱ्या पर्वामध्ये ही स्पर्धा सिंहगड करंडक 2020 तुम्ही अनुभवताय. तर या बंटी बद्रिके आपला सन्मान या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय नगरसेवक हरिदास कृष्णा चरवड साहेब यांच्या शुभ हस्ते केला जाईल. तर टॉस झालाय, मॅचला इथे सुरुवात करायची आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा आपल्याबरोबर जुळतील चंद्रकांत शेटे सर. इट्स ओव्हर टू चंदू सर. धन्यवाद. पुणे कबड्डी संघटनेचे सरचिटणीस आदरणीय संदीप पायगुडे साहेब यांचे इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार बंटी बद्रिकेला देणार आहोत. बंटी बद्रिके या संदीप पायगुडे यांच्या शुभ हस्ते तुम्हाला इथे सन्मानित केलं जाईल. सरचिटणीस आहेत पुणे कबड्डी संघटनेचे. चला फिल्डिंग लावून घ्या टीम शशीतारा प्रतिष्ठान. बंटी बद्रिके आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मुख्य व्यासपीठावर दिला जाईल. संदीप पायगुडे तिथे उपस्थित आहेत. सरचिटणीस आहेत पुणे जिल्हा कबड्डी संघटनेचे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपल्याला सन्मानित केलं जाईल. शशीतारा प्रतिष्ठान फिल्डिंग लावून घ्या लवकरात लवकर प्लीज. आणि एक एक्स्ट्रा प्लेयर दोन्ही टीमचा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा, ही दोन्ही टीमला विनंती.